काल कुठेपर्यंत आलेलं एक्झाम्पल बघा ना काय चालू होतं sin t h of t minus pi. नाही नाही कुठला पार्ट हेवी साईड झालं ना sin t h of t minus pi ते झालं का एक्झाम्पल Yes, sir. Yes, sir. हा पुढचे घ्या नेक्स्ट म्हणा युनिट इम्पल्स फंक्शन युनिट इम्पल्स फंक्शन युनिट इम्पल्स फंक्शन युनिट इम्पल्स फंक्शन ब्रॅकेट मध्ये लिहा डिरॅक डेल्टा फंक्शन त्याचं दुसरं नाव आहे डिरॅक डेल्टा फंक्शन डिरॅक डेल्टा फंक्शन नेक्स्ट लाइन consider the function f of t consider the function f of t equal to zero for t less than a एक मिनिट है बढ़ाना f of t equal to 0 for t less than a is equal to 1 upon epsilon हे epsilon साइन आहे t a less than or equal to t less than or equal to a plus epsilon and is equal to 0 for t greater than a plus epsilon and limit epsilon tends to 0 integral 0 to infinity f of t dt equal to 1 then हे फंक्शनची डेफिनेशन आहे हे लिहून झालं असेल तर सांगा Yes, sir. then limiting form of f of t limiting form of f of t ब्रॅकेट मध्ये ऍज इप्सिलॉन साइन काढा टेन्स टू 0 epsilon tends to 0 epsilon tends to 0 is known as unit impulse function or
Dirac delta function. Dirac delta function, and it is denoted by delta t minus a ह्या पद्धतीने delta t minus a इथे इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सॉरी टेन्स टू 0. लिहून झालं का रे? Yes, sir. झालं नाही लिहून? Yes, sir. हा खाली म्हणा दॅट इज डेल्टा टी मायनस ए इज इक्वल टू डेल्टा टी मायनस ए इज इक्वल टू लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 एफ ऑफ टी. इथं बाळांनो कॅपिटल एफ ऑफ टी करा. कॅपिटल एफ ऑफ टी. इथं लिमिटिंग फॉर्म म्हटले ना, लिमिटिंग फॉर्म म्हटले बघा. Yes, sir. हा तिथं स्मॉल एफ केला मी, तो कॅपिटल एफ करा. लिहिलं? Yes, sir. खाली नोट म्हणा. फॉर a equal to 0. For a equal to 0, delta t equal to
काय येणार रे, लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 एफ ऑफ टी, लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 एफ ऑफ टी. इथं फक्त ए ची व्हॅल्यू 0 टाकली, बाकी ऍज इट इज सेम. झालं का? Yes, sir. Yes, sir. खाली म्हणा लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स फंक्शन किंवा डिरॅक डेल्टा फंक्शन. युनिट इम्पल्स फंक्शन किंवा डिरॅक डेल्टा फंक्शन म्हणा. फर्स्ट वन, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेल्टा टी मायनस ए is equal to e raised to minus as e raised to minus as, then Laplace transform of delta t is nothing but 1, and third one, Laplace transform of f of t into delta t minus a is equal to e raised to minus as f of a. e raised to minus as f of a. हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा. मूळ लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेल्टा टी मायनस ए इक्वल टू ई रेस टू मायनस एस, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेल्टा टी इक्वल टू 1 आणि लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. आता इथं एफ ऑफ ए म्हणण्याच्या ऐवजी असं पण लिहितात काही जण. ठीक आहे, एफ ऑफ ए काय अडचण नाही. e raised to minus as f of a. झालं का? Yes, sir. एक्झाम्पल घ्या. फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ दोन मिनिट थांबा रे. Find Laplace transform of t sin t delta t minus pi by 2 minus t square delta t minus 2. ह्याला एफ ऑफ टी म्हणा.
let f of t equal to hmm, f of t equal to बोला काय करणार ह्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काढायचा एल ऑफ एफ ऑफ टी काढा एल ऑफ साइन टी डेल्टा टी माइनस पाई बाय 2 माइनस एल ऑफ टी स्क्वेअर डेल्टा टी माइनस 2 कुठल्या फॉर्म मध्ये आहे रे हे L of T delta t minus a. minus a. त्याचा हे काय असतं एल ऑफ एफ ऑफ टी मग त्या केसमध्ये एल ऑफ एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए काय येतं E raised to minus as into f of a. ए ची व्हॅल्यू काय आहे Pi by 2. म्हणजे काय आलं ई रेस टू मायनस पाय बाय 2 एस हा साइन काय येणार टीच्या ऐवजी ए म्हणजे A. पाय बाय 2 आलं साइन पाय बाय 2 बरोबर का Yes, sir. मायनस ई रेस टू मायनस 2 एस टी स्क्वेअर आता टी स्क्वेअर म्हणजे इथं 2 चा स्क्वेअर होईल हे कळतंय किंवा असं लिहा सोपं साइन टी इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे लक्षात येईल टी पाय बाय 2 न रिप्लेस केला इथं टी स्क्वेअर टी इक्वल टू पाय बाय 2 कळतंय हे Yes, sir. सॉरी टी इक्वल टू 2 येईल ह्या केसमध्ये मग ई रेस टू मायनस पाय बाय एस साइन पाय बाय 2 काय येतं 1. 1 ई रेस टू मायनस 2 एस 2 स्क्वेअर म्हणजे 4 आलं Sir, E लक्षात raised येतंय to का the E raised to minus pi by 2. Ha, yes. पाय बाय 2 येस ठीक आहे ते तुमचं फायनल आन्सर असेल कळतंय का
पुढचे घ्या. फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ t raised to 4 h of t minus 2 plus t square delta t minus 2. सांगा बरं ह्याला काय करणार एफ ऑफ टी म्हणा. आता याची म्हणजे कसलं फंक्शन असतंय? हेवी साइड युनिट फंक्शन. युनिट स्टेप फंक्शन किंवा हेवी साइड युनिट स्टेप फंक्शन आलं. मग याला एफ ऑफ टी काय येणार? एल ऑफ टी रेस टू 4 एच ऑफ टी मायनस 2 मायनस एल ऑफ टी स्क्वेअर डेल्टा टी मायनस 2. सांगा. एफ ऑफ टी एच ऑफ टी मायनस ए असेल तर काय येतं? E raised to minus a is L of f of a plus t. e raised to minus as L of a plus t raised to 4 येईल. बरोबर का? मायनस एल ऑफ टी स्क्वेअर म्हणजे इथं ई रेस टू मायनस 2s पुढं. आता इथे याची व्हॅल्यू काय आली पहिल्या केस मध्ये? 2. 2च येते ना. 2 मिनिट. ई रेस टू मायनस 2s 2 स्क्वेअर येईल. बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग आता टी प्लस 2 रेस टू 4 काय कसं लिहिता येईल मला? टू रेस टू 4 प्लस सिक्स टू क्यूब किती येतं? 8. 8 आणि टी प्लस एक मिनिट इथं 4 येईल. 4 सॉरी बरं का. पास्कल ट्रायंगल माहित आहे ना तुम्हाला? 1 1 1 2 1 1 3 3 1 1 4 6 4 1 येत आहे. बरोबर 4 येते. 4 2 क्यूब टी प्लस 6 टू स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4 2 इंटू टी क्यूब प्लस टी रेस टू 4. कळतंय का?
हॅलो हॅलो बाळानो, हॅलो हॅलो. Yes, sir. -4 e⁻². हे समजलं का? p+2⁴ चं सिम्प्लिफिकेशन आहे ते. टू रेस टू 4 म्हणजे किती? 16. 16 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढायचा. L(1) येईल. पुढं 2चा क्यूब 8 येतो. 8 × 4 32 प्लस 32 L(t). पुढं प्लस 6 × 4 24 t² L(t²). प्लस काय 8t³ प्लस L(t⁴). -4 e⁻²s. बरोबर ना? आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 काय येतं रे? 1/s. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ t 1/s². सांगा मला पटपट. 16/s. पुढं 32 t चं काय येतं? 1/s² येतं ना? Yes, sir. Yes, sir. म्हणजे 32/s² आलं. पुढं पुढं बोला. प्लस 48/s³. 48/s³ प्लस 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. 48/s⁴. 48/s⁴. आणि लास्ट काय राहिलं? 24/s⁵. 24/s⁵. बाकी ॲज इट इज. -4 e⁻²s. लक्षात येते? मायनस आहे का प्लस आहे रे मध्ये? प्लस आहे माझ्या अंत. प्लस आहे ना मध्ये? Yes, sir. प्लस आहे. प्लस बघा बरं, याच्यामध्ये प्लस आहे की? इथे स्टार्टिंगला मी मायनस लिहिले, ते प्लस करा.
झालं का? बाळांनो झालं का? हॅलो. Yes, No, sir. sir. ज्यांचं झालंय त्यांनी लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर डेल्टा टी मायनस 4 चा आन्सर काढा. किती येतंय मला पण सांगा. Four into e raised to minus 4s. 4 इंटू येते का बाळा? 16 into e raised to minus 4 चा 4. स्क्वेअर करावा लागतंय बघा. हाँ सर, yes. 16 e raised to minus 4s. ठीक आहे. काय अडचण कुणाला? झाले का रे? हॅलो. लिहून झालंय? हॅलो. Yes, sir. पुढचे काय? इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणा. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. If L of f of t equal to phi of s, then
if L of f of t equal to phi of s, then inverse Laplace transform is denoted by L inverse phi of s L inverse phi of s and is defined by L inverse phi of s equal to f of t. L inverse phi of s equal to f of t. फॉर एक्झाम्पल बघा, L of e raised to 80 काय तर Sin 80. L of e raised to 80 बाळा 1 upon s 1 minus upon s a. minus a. 1 upon s minus a. मग यावरच्या फॉर्म्युला प्रमाणे L इनवर्स ऑफ 1 upon s minus a काय येणार? e raised to 80 येईल. कळतंय का? L of e raised to minus 80 काय येतं? 1 upon s plus a. L inverse of 1 upon s plus a. काय येणार? मायनस असलं तर प्लस 80, प्लस असेल तर मायनस 80 करायचं. काय अडचण याच्यात? बोला. हॅलो. पुढचा फॉर्म्युला कुठला आहे? साइन 80 काय येतं सांगा? A upon s plus a. s square plus a square. a अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग याचा अर्थ L इनवर्स ऑफ L इनवर्स ऑफ लिहू नका, एक मिनिट. L इनवर्स ऑफ ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय येईल रे? Sin 80. आता प्रत्येक वेळी न्यूमरेटर मध्ये ए येईलच असं काही नाही. त्यामुळे इथं सपोज 1 असला तर इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल? 1/a घ्यावं लागेल. लक्षात येते?
हॅलो, ए न डिवाइड केलं दोन्ही बाजूला वरच्या ह्याच्यामध्ये, येतंय का? हॅलो, Yes, sir. हा, आता यल ऑफ कॉस 80 काय येतं? Yes upon a square plus a square. म्हणजे यल इनवर्स ऑफ एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे फक्त 1 असेल किंवा कॉन्स्टंट असेल वर न्यूमरेटर मध्ये तर त्याचा आन्सर येतं साइन, आणि जर न्यूमरेटर मध्ये एस चं फंक्शन असेल तर त्याचा आन्सर येतं कॉस. काय अडचण आहे त्यात? डिनॉमिनेटर सेमच आहे ना दोन्हीला? हॅलो, Yes, sir. Yes, sir. यल ऑफ 1 काय येतं? 1 upon s. म्हणजे यल ऑफ 1 अपॉन सॉरी यल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस काय यायला पाहिजे? 1. 1. काय अडचण? लिहून झालं का? हॅलो, लिहून झालं का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. यल ऑफ टी रेस टू एन काय येतं? n factorial n upon s factorial raised to upon n s raised to n plus 1. आणि गॅमा एन प्लस 1 ना? असंच ना? Yes, sir. S raised to n plus 1. गॅमा एन प्लस 1 एस रेस टू एन प्लस 1. याचा अर्थ यल ऑफ एन फॅक्टोरियल. आता एन फॅक्टोरियल काय प्रत्येक वेळी येईलच असा काही नियम नाही. ह्या केसमध्ये काय येऊ शकतं? 1 अपॉन एस रेस टू एन प्लस 1. आता प्रत्येक वेळी एन प्लस 1 असं करण्यापेक्षा मी हा फॉर्म्युला मॉडिफाईड करतो. इकडे बघा, यल ऑफ टी रेस टू एन मायनस 1 काय येईल? हॅलो, काय येईल रे? S raised to n. एन मायनस 1 फॅक्टोरियल एस रेस टू एन. तसंच गॅमा एन एस रेस टू एन येईल. बरोबर का? Yes, sir. मग याच्यावरून इनवर्स कसं लिहिणार? यल इनवर्स 1 अपॉन एस रेस टू एन इज इक्वल टू 1 अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल टी रेस टू एन मायनस 1 किंवा 1 अपॉन गॅमा एन टी रेस टू एन मायनस 1. लक्षात येत आहे? हॅलो, Yes, sir. इथं
n पॉझिटिव्ह इंटिजर इथं n इज फ्रॅक्शन ऑर निगेटिव्ह, बरोबर का? n इज फ्रॅक्शन म्हणून, निगेटिव्ह नका म्हणून. हॅलो, लक्षात आलंय? Yes, sir. एकच मिनिट अटेंडन्स घेतो मग जावा, तोपर्यंत लिहा ते बाकीचे. रोल नंबर 3 7 8 9 10 17 21 22 24 26 34 35 38 40 41 42 ठीक आहे, गेला तरी चालेल. करू का बंद? झालंय ना लिहून? Yes, sir.